हॅलो गाईज, कसे आहात? मजेत आहात ना? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम. तर आज आपण करणार आहोत जोड गव्हाची खीर. तर त्यासाठी जोड गहू आपण असे छान आधी भरडून घेतलेत आणि नंतर ते पाण्यात भिजून घेतलेत. असे जोड गहू भिजून अर्धा एक तास तरी ठेवावं लागतील. मग आता आपण तांदूळ घेतले अर्धी वाटी. तांदूळ पण आधी आपण स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत. हे थोडे तांदूळ आणि थोडे भिजवलेले गहू, जोड गहू, याची आपण खीर करणार आहोत. तर त्यासाठी आता पॅन घेतला आहे, कुकर घेतलं आहे. कुकरमध्ये आपण आता हे भिजवलेले जोड गहू टाकतो आहे. भिजवलेल्या जोड गव्हाची खीर खूप सुंदर लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. हे जोड गहू शक्यतो मिळत नाहीत, पण मिळाले तर नक्कीच याची तुम्ही खीर करून बघा. खूप छान लागते ही खीर. त्यात थोडे तांदूळ मिक्स केले ना, मग ते आणखीन छान मिळून घेते अशी मस्त खीर. तर आता आपण याच्यात पाणी घातलं आहे. असं 4 बोटं वर पाणी राहील एवढं आपल्याला पाणी घालावं लागतं याच्यात. बघा तुम्ही, असं आपण बोटं त्यात बुडवून बघू शकता. आपले 4 बोटं असे हे झाले पाहिजेत, तरच ती खीर आपली चांगली शिजते, मवागी अशी. आता याच्यात वरून आपण हे तांदूळ कोरडे केलेले हे पण घातलेत. तांदूळ अगदी थोडे घालायचे, अर्धी वाटी. प्रमाणात दोन्ही पण घालायचे नाही. तांदूळ अगदी थोडेसे घालायचे चवीप्रमाणे. मला वाटते थोडंसं पाणी कमी झालं म्हणून मी अजून अर्धा ग्लास पाणी घातलं याच्यात. बघा, आता आपण हे छान असं कुकरला लावून घेऊयात मस्त. याच्या चांगल्या 2-3 शिट्ट्या तरी होऊ द्यावं लागतील, तेव्हा ते गहू चांगले शिजतील. बघा, गॅसवर आता आपण हे कुकर ठेवतो आहे. आधी 2-3 शिट्ट्या घ्यायच्या आणि मग याच्यावर होऊ द्यायचे कुकर. तोपर्यंत आपण हे काजू बदाम चिरून घेऊयात, खिरीला लागणार आहे. जास्त कुटून घ्यायचे नाही ते असे. बदाम आपले 2-2 फोडी केले तरी चालतील. बदाम असे आपण आता चिरून घेतलेले आहेत चांगले. ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं काय होतात, जरा कडक होतात, त्यामुळे ते जरायला कापायला थोडंसं जड जातं. पण काय हरकत नाही. तरी पण आपण असे 2-2 तुकडे करून कट करून घेतलेले आहेत छान बदाम. बघा तुम्ही, जास्त बारीक नाही करायचे, अगदी थोडं जाडसर मोठे मोठेच कापायचेत आपल्याला हे. आता हे बदाम कापलेले आपण हे एका ताटात काढून घेऊया चांगले. आता आपण काजूला चिरायची काही गरज नाही, 2-2 तुकडे हाताने केले तरी होतात. बघा, चिरायची काहीच गरज नाही आहे काजूला. तर त्यामुळं मी आता हातानेच याचे तुकडे करते चांगले असे. काजू बदामाशिवाय खिरीला तशी काही चव नाही. असतील ना काजू बदाम तर नक्कीच घालावेत. मुलांना पण थोडं पोटात जातं आणि पौष्टिक तेवढंच जरा छान वाटतं. बघा, आपले बदामाचे तुकडे किती भराभरा होत आहेत. काजूचे तुकडे आपले असे मस्त तयार झालेले आहेत आता हे छान. आणि ही खीर खायला खूप मस्त लागते. थंडीच्या दिवसात अशी गरमागरम सकाळी सकाळी नाश्त्याला जरी खीर बनवली ना तरी खूप सुंदर लागते ही खीर. सगळे पोटभर खातात. जर तुमच्या घरात गुळाची आवडत नसेल तर साखरेची केली तरी पण चालते, पण गुळाची आणखीन चविष्ट आणि पौष्टिक असते जरा, त्यामुळे गुळाचा वापर शक्यतो जास्त करावा. बघा, आता आपले बदाम पण सगळे कट करून झालेले आहेत, तोडून झालेले आहेत हाताने. हे पण आता आपण एका ताटात काढून घेऊया चांगले. बघा, काजू बदाम, काजू मनुके, थोडी ही विलायची पण आपण अशी छान सोलून घेणार आहोत. विलायची पण 7-8 घेतल्या तरी चालतील. बघा, तर विलायची पण आपली सोलून होत आहे सगळी. विलायची सोलून बारीक कुटून घ्यायची मस्त, मग ती दाताखाली टचटच लागत नाही. आता ड्रायफ्रूट झाले. आता आपण हा जो 1 किलोची गुळाची ढेप आहे ती आपण आता अर्धी कट करून घेणार आहोत. म्हणजे जवळजवळ तरी अर्धा किलो गुळ आपल्याला कट करून घ्यावा लागणार आहे, तेव्हाच त्या खिरीला थोडीशी गोडी येते. गूळ जरा कमी पडला ना तर ती फिक्की लागते जरा खीर.
त्यामुळं गूळ कधी पण थोडासा जास्त वापरायचा. बघा कसा भराभरा चिरला जातो आहे गूळ मस्त. जवळजवळ आपली अर्धा किलो गूळ आपल्याला मिनिमम लागणारच आहे या खिरीला. बघा अर्धी ढेप मी बरोबर कट करून घेतली आहे सगळी. तुम्हाला जर कमी गोड लागत असेल तुम्ही कमी पण चिरू शकता. आता गूळ पण झाला आहे. आता आपण एक पॅन गरम करायला ठेवला आहे. आता मस्त पॅन गरम झाला की याच्यात 2 चमचे तूप घालायचं. तूप आपलं असं छान गरम झालं, वितळायला लागलं. बघा खूप म्हणजे खूप सुंदर लागते ही खीर. जोड गव्हाची खीर म्हणतो आम्ही. तुमच्या तिकडे काय म्हणतात मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. तूप पण आता आपलं छान असं गरम होत आहे. तुपात आपण आता हे जे कट करून घेतलेले ड्रायफ्रूट आहेत ते आपण टाकणार आहोत. बघा बदाम टाकले मी आता छान. बदाम पण असे छान तळून घ्यायचे तुपात. नुसते फ्राय केले तरी चालतील. सगळं फ्राय करून घेतलं ना तर चव आणखीन छान लागते याला. बदाम आता आपले होत आहेत छान असे मस्त. बदाम थोडे असे लालसर झाले आपले की आता आपण याच्यात काजू, मनुके जे आपण सगळं चिरून घेतलेलं आहे मगाशी ते सगळं टाकून आता आपण फ्राय करून घेऊ सगळे एकदा परत. खूप हेल्दी आणि पौष्टिक अशी जोड गव्हाची खीर लागते ही. तुम्ही नक्की ट्राय करा एकदा. आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात होणारी ही खीर आहे. बघा अगदी कमी तुपात आणि अगदी कमी साहित्यात आपली ही छान अशी जोड गव्हाची खीर होत आहे. बघा आपले ड्रायफ्रूट्स पण आता छान तळून झालेले आहेत सगळे. हे थोडेसे आपण काढून घेऊ शकतो, नाही काढले तरी चालतील. यातच आपण आता खीर करून घेऊया आता. बघा खूप सुंदर लागते ही खीर. छान आता आपले हे काजू बदाम पण तळलेले आहेत आता मस्त.